रघुकुले राजा. 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग सांभाळणारे, शिस्तप्रिय वाजीची तेज, जिजाबाईंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा असे आहेत आमचे शिवाजी महाराज. डोंगरचे लहानार, चाकळ शुभाचे होणार, आम्ही गड्या डोंगरचे लहानार, चाकळ शुभाचे होणार. रायगडाच्या माथ्यावरुनी आज उठेल काय, सिंहासन शिवराय बैसले, सिंहासन शिवराय बैसले, झाला जय जयकार शिवाचा, झाला जय जयकार शिवाचा, झाला जय जयकार. आले किती गेले किती, उडून गेले भराभरा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. सर्वप्रथम आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 19 फेब्रुवारी 1630 हाच तो सोन्याचा दिवस, ज्या दिवशी आई जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. स्वराज्य निर्मिती करणे काही सोपे नव्हते. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर बलाढ्य शत्रू निजामशहा, आदिलशहा, मोगल बादशहा अशा तिन्ही बलाढ्य शत्रूंशी त्यांनी लढा दिला. बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक मावळ्यांनी, शूरवीरांनी आपल्या राजांना, शिवरायांना साथ दिली. रयतेचा राजाचं विहात रचयाचं, जिगद नाही कवर तवर झुंज करायाचं. तुकड झाली तरी मी कणाकणानं दुष्कर शिव महाराज. मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वाली रे. माझ्या मनामंदी धनामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी धनामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मना. मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2 वाक्य बोलून दाखवणार आहे. कसे होते आमचे शिवाजी राजे. 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय वाणीचं तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा असे होते आमचे शिवाजी राजे. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. मुलांनो, आज आपल्याला किती छान वाटतंय बघा ना. अशी शिवजयंती रोज असते की नाही आपल्याकडे? हो, रोज असते आपली शिवजयंती. ज्यावेळेला आपण शिवाजी महाराजांचा इतिहास शिकतो, त्यांच्या बघा इयत्ता 4थीतली मुलं तर रोज इतिहास शिकत असतात. आणि ज्या वेळेला शिवरायांचा इतिहास शिकतो त्यावेळेला आपण रोज शिवजयंती साजरी करत असतो. शिवराय म्हणजे काय रे? तुम्हाला फक्त एवढंच माहितीये की हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवराय, मुघलांना जेरीस आणणारे शिवराय, आई वडिलांची आज्ञा पाळणारे शिवराय, आपल्या सर्व मावळ्यांच्या आणि सरदारांच्या हृदयामध्ये स्थान मिळवणारे शिवराय, आपल्यातले शूर असणारे गुण आणि गनिमी काव्याचे शिक्षण देणारा बाप संभाजीराजांचा तो म्हणजे शिवराय. असे अनेक पैलू आपल्याला माहिती आहेत. मुलांना नजराना समजून आडली आपला आवाजीनं, वार्ता करता संतापानं लाल झाले राजन, परणारी तर माते समान धर्माची शिकवण, बरका धर्माची शिकवण, चारित्र्याचा महामेघा, चारित्र्याचा महामेघा, पडतंय काय मंडळी, पडतंय काय मंडळी.
शाहिस्ते खानाचा या ठिकाणी पलायन झालं. ते पलायन होण्यापूर्वी शाहिस्ते खान या पुणे शहरामध्ये ठाण म्हणून बसला होता. आज तुमच्यासारखी लहान मुलं सुद्धा घाबरत होती पुणे शहराच्या रस्त्यावर हिंडण्याकरता. त्या काळात घडलेली गोष्ट आहे. शाहिस्ते खानाच्या पराभवाकरता शिवरायांनी खूप अभ्यास केला. शिवरायांचा अभ्यास जो असतो तो अचूक असतो. अनेक युद्धांमध्ये ते चित्रपट आपल्याला आढळेल, परंतु ही त्यांचा जो गुण आहे, वेगळा गुण तुम्हाला आता मी सांगणार आहे. ज्या लहान मानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होण्यापूर्वी बाल शिवाजी महाराज राहिले होते, तो सगळा वाड्याचा त्यांचा परिसर सगळा माहिती होता. त्यांना खडानखडा तिथली माहिती होती. त्या वाड्यामध्ये काही जे बदल केलेले असतील ते बदल पण त्यांना माहिती झालेले होते. त्याचं कारण असं आहे, शाहिस्ते खान जेव्हा ठाण म्हणून बसला तेव्हा त्याला अनेक गोष्टींची गरज लागायची. चांगली चांगली माणसं शिवरायांच्या त्याच्याकडे नोकरी मागायला जायची. ते जेव्हा शिवरायांना कळलं ते शिवरायांनी माळी समाजाची काही म्हणजे त्यांच्याकडे पाठवून दिली की तुम्ही जावा अशा जागेमध्ये माळी काम करायचं, त्याच्याकडे रुजवा करा आणि त्यामध्ये तुम्ही माळी काम करायला सुरुवात करा. मी एक प्रकारे गुप्तहेर यंत्रणा 2 वर्ष तरी आम्हाला लावून ठेवली होती. या वाड्याची खडानखडा माहिती सगळी आपल्याला मिळाली पाहिजे, तिने काय बदल केले ते. त्यामुळे माळीकाम करणारी सगळी माणसं माळीकाम दिवसभर करायची, रात्री शिवरायांना सगळी माहिती सांगायची. अशा प्रकारे फक्त माळीकाम नाही, त्या ठिकाणी असलेले पाहुणे जी मंडळी येतात भेटायला, त्यांची व्यवस्था करायची असते. कोणाला गाद्या द्यायची असतात, तक्के द्यायचे असतात, काही इतर साहित्य द्यायचं असतं. साहित्य पुरवणारी माणसं तर शिवरायांनी पुरवली. जाऊन मोठमोठे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास माणसं इथं पुरवली त्यांच्या सणाच्या वेळेला. अशा प्रकारे एक एक गोष्टी शिवरायांनी त्यांच्या आतमध्ये सगळी माहिती करण्यासारखी माहिती करून घेतली. उगाच एवढा त्यांना विजय मिळाला नाहीये, लक्षामध्ये घ्या. त्याच्यापेक्षा सर्वात तिने चांगली गोष्ट केली, सगळ्या पालकांनी लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. सध्याच्या युगामध्ये शिवरायांचा कुठला पण आपण घेऊ शकतो. या घटनेने तुम्हाला पण त्यांचा घ्यावा लागेल. त्यांनी गुप्त यंत्रणा जर राबवली असली तर जेव्हा प्रत्यक्ष जेव्हा प्रसंग कसा घडेल याचा सगळा ज्याला आपण म्हणतो डेमो आजच्या काळामध्ये स्वतः त्यांनी शिवरायांनी मावळ्यांना घेऊन 10-12 मावळ्यांना घेऊन प्रत्यक्ष काय घडू शकतं याची सगळी तयारी म्हणजे गडावर केली. का रानामध्ये त्यांनी तयारी केली की उगाच अभ्यासाशिवाय तुला जायचं नाहीये. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. वीर शिवबा शूर शिवबा महाराष्ट्राची शान शिवबा.
अवतार शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली यापुढी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे तिला